दिनदर्शिका प्रकरणातील आपण काही गणिताचे प्रश्न पाहूया. पर्यावरण दिनापासून जागतिक योग दिनापर्यंत रेखाने रोज वाचन केले तर तिने एकूण किती दिवस वाचन केले? पर्यावरण दिन कधी असतो? 5 जून. आणि योग दिन कधी असतो? 21 जून. त्याच महिन्यातल्या तारखा आहेत, 5 जून ते 21 जून. मग पर्यावरण दिन 5 जून, योग दिन 21 जून. 5 जून ते 21 जून किती दिवस होतात? या दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. 21 वजा 5 किती दिवस होतात? 16 दिवस. परंतु पर्यावरण दिन सुद्धा त्याच्यामध्ये आपण पकडलेला आहे. जेव्हा आपण दोन संख्यांची वजाबाकी करतो, 21 मधून 5 गेले म्हणजे हा 5 जून त्याच्यातून वजा झालेला आहे, तर तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एक दिवस मिळवायचा आहे. म्हणजे एकूण किती दिवस वाचन केले तिने? 17 दिवस. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 17 दिवस. खालीलपैकी कोणते वर्ष हे अनलीप नाही? अनलीप नाही, लीपच्या विरुद्ध काय? अनलीप. अनलीप म्हणजे सामान्य, सामान्य नाही म्हणजे लीप आहे. मग आपल्याला यापैकी लीप असणारं वर्ष शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 1900, 1954, 2014 आणि 1600. आता इथे शेवटी जरी 2 झिरो असले तरी पूर्ण संख्येला 4ने भाग जाणार नाही, त्याच्यामुळे हे लीप नाही. 54 नाही जाते, 14 नाही जात, आणि इथे मात्र 4ने किंवा 400ने, 2 शून्य असेल तर 400ने भाग द्यायचा. 4 चौक 16 पूर्ण भाग जातोय, म्हणजे ज्या संख्येला 4ने भाग जातो ते काय आहे? लीप आहे, म्हणजे अनलीप नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? 31/8/2016, 30/9/2015, 7/2/2004 आणि 29/2/2018. आता इथे पहा, 8 म्हणजे कोणत्याही तारखेमध्ये पहिलं काय असते? दिनांक. महिना, 8वा महिना म्हणजे ऑगस्ट. ऑगस्ट महिन्याचे दिवस किती असतात? 31. म्हणजे ही तारीख कशी आहे? बरोबर. पुढे 29/2/2018. 18 हे वर्ष लीप आहे की नाही ते शोधायचं, कारण इथे दुसरा महिना आलाय. दुसरा महिना म्हणजे फेब्रुवारी. मग फेब्रुवारीचे दिवस 28 असतात किंवा 29 असतात. लीप जर असेल तर दिवस किती असणार आहेत? 29 असणार आहे. आता 18ला भाग जातोय का 4ने? 4 चौक 16 नाही जाते की नाही, म्हणजे 18ला भाग जात नाही, म्हणजे हे वर्ष लीप नाही. मग लीप जर नसेल तर 29 दिवस असतात का? नाही. लीप नसेल तर दिवस किती असतात? 28. म्हणजे ही तारीख कशी आहे? चुकीची आहे. पुढचं चेक करायची सुद्धा गरज नाही. 27 ऑगस्टला जर मंगळवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? नीट लक्ष द्या. 27 ऑगस्टला मंगळवार, 27 ऑगस्टला कोणता वार आहे? मंगळवार आहे. ठीक आहे, तर आपल्याला कोणता वार 5 वेळा येणार नाही? आधी आपण ऑगस्ट महिन्याचे दिवस काढूया. ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात? ऑगस्ट महिन्यात किती दिवस असतात? 31 दिवस असतात. आणि मी मागे सांगितलं होतं की ज्या महिन्यात 31 दिवस असतात, 7ने भाग द्यायचा. 7 चौक 28. दिवस किती उरतात? 29, 30, 31. म्हणजे 31 महिन्याच्या याच्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचे वार किती वेळा येतात? 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. ठीक आहे, मग आता 27 ऑगस्ट वरून आपल्याला 1, 2, 3 तारखेचे वार काढायचे आहे. कसे काढायचे पाहूयात आपण. आता मी इथे 1 तारीख घेते. सगळ्यामध्ये 7-7 दिवसांचा फरक करायचा. 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख. 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. पुन्हा 2 आणि 7 9 आणि 7 16 आणि 7 23 आणि 7 30, 3 आणि 7 10 17 24 31. एक तर तुम्ही आडवं करा, 7-7 दिवसांचं पहा. 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 आणि 7 29. 2 त्याच्या पुढचे घेतलेत पहा. 8 9 10 15 16 17. ठीक आहे, आता 27 तारखेला मंगळवार आहे. यामध्ये कोणत्या तारखेच्या जवळपास 27 आहे?
24च्या, बरोबर ना. 27 तारखेला कोणता वार आहे? मंगळवार. मग 26 तारखेला सोमवार, 25 तारखेला रविवार आणि 24 तारखेला कोणता वार येईल? शनिवार. आपण मागे मागे गेलो. 27ला जर मंगळवार असेल तर 26ला सोमवार, 25ला रविवार आणि 24ला शनिवार. म्हणजे 24 तारखेला कोणता वार मिळाला आपल्याला? शनिवार. मग ह्या लाईन मधले 3ला, 10ला, 17ला, 24ला, 31ला सारखे वार येतात. म्हणजे 3 तारखेचा वार कोणता आहे? शनिवार. मग 3 तारखेला जर शनिवार असेल तर 2 तारखेला शुक्रवार आणि 1 तारखेला गुरुवार. मग आपल्याला 1, 2, 3 तारखेचे वार मिळाले. मग ज्या महिन्याचे 31 दिवस असतात त्या महिन्यातील 1, 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. म्हणजे गुरुवार 5 वेळा येणार, शुक्रवार 5 वेळा येणार आणि शनिवार 5 वेळा येणार. गुरुवार 5 वेळा येणार, शुक्रवार 5 वेळा येणार, शनिवार 5 वेळा येणार. इथे प्रश्न विचारला आहे कोणता वार 5 वेळा येणार नाही. मग रविवार 5 वेळा येईल का? नाही. म्हणजे हे गणित अशा पद्धतीने सोडवायचं आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी शुक्रवार असेल तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या दिवशी साजरा होईल? आता मला सांगा, वाचन प्रेरणा दिन कधी असतो? वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर. ठीक आहे. आणि बालदिन विचारलाय आपल्याला. 15 ऑक्टोबरला वार कोणता आहे? प्रश्न समजलाय का सगळ्यांना? वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी शुक्रवार. वाचन प्रेरणा दिन कधी असतो? 15 ऑक्टोबरला असतो. मग जर 15 ऑक्टोबरला शुक्रवार आहे तर बालदिन म्हणजे 14 नोव्हेंबरचा वार आपल्याला काढायचा आहे. मग आता मला सांगा, ऑक्टोबर महिन्यात किती दिवस असतात? ऑक्टोबर महिन्यात किती दिवस असतात? 30. दिवस किती असतात? 30. किती दिवस असतात? ठीक आहे. ऑक्टोबर महिन्याचे दिवस किती असतात? 31 दिवस असतात. ठीक आहे. आता 15 तारखेला शुक्रवार आहे. 15 तारखेला कोणता वार आहे? शुक्रवार. तर पुढचे वार काढण्यासाठी 7 दिवस मिळवायचे. 15 आणि 7 22, 22 ने 7 29. ठीक आहे. म्हणजे इथे शुक्रवार, 29ला पण शुक्रवार, 30ला शनिवार आणि 31ला रविवार. ठीक आहे. 31ला रविवार. 31 तारखेला महिना संपेल 31 ऑक्टोबरला आणि पुढचा महिना कोणता चालू होणार? 1 नोव्हेंबर. मग 31ला रविवार आहे, 1 नोव्हेंबरला सोमवार. मग पुढे असे 14 दिवस मोजत बसणार का 1 तारखेपासून? नाही. 1 आणि 7 8, 8 आणि 7 15. 1 तारखेला जो वार असणार आहे 7 दिवसांनी तोच वार येणार. म्हणजे 8 तारखेला पण सोमवार आणि 15 तारखेला पण सोमवार. मग 15 नोव्हेंबरला जर सोमवार असेल तर त्याच्या आदल्या दिवशी 14 नोव्हेंबरला कोणता वार येणार? रविवार. कोणता वार येईल? रविवार. 5 मे 2015 रोजी शनिवार होता तर 5 मे 2016 रोजी कोणता वार असेल? खूप सोपं आहे. 5 मे 2015 शनिवार. तर 5 मे 2016 रोजी मी मगाशी सांगितलं होतं तारीख तीच आहे. तारीख बदलली का? नाही. फक्त वर्ष बदललेलं आहे. 2015 ऐवजी 2016. लीप आहे की नाही चेक करायचं. पण 2015 हे लीप आहे का? नाही. लीप जर नसेल, सामान्य वर्ष असेल तर पुढील वर्षी त्याच दिनांकाचा जो वार आहे तो फक्त 1 वाराने पुढे जातो. म्हणजे इथे शनिवार असेल तर पुढच्या वर्षी काय असणार आहे? फक्त रविवार असणार आहे. 24 जुलै रोजी बुधवार आहे तर त्याच वर्षातील ख्रिसमसच्या दिवशी कोणता वार येईल? 24 जुलैला बुधवार आहे तर आपल्याला नाताळ काढायचं आहे. ठीक आहे. नाताळ कधी असतो? 25 डिसेंबर. परंतु नाताळची ट्रिक आहे.
आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं की मशागाना, बरोबर ना? काय पाहिलं होतं? मशागाना हे वार, ठीक आहे, आपण पाहिलं होतं की मशागानाला जो वार येतो त्याचा पुढचा वार हा लो स्वा शी बा माराला येतो. ठीक आहे. तर 24 जुलैला बुधवार आहे. 24 जुलैला बुधवार. मग 24 नी 7 31. 31 जुलैला सुद्धा काय असणार आहे? बुधवार. मग 1 ऑगस्ट, जुलै नंतर काय चालू होतो? ऑगस्ट. मग 1 ऑगस्टला कोणता वार असणार आहे? गुरुवार असणार आहे. 1 ऑगस्टला जर गुरुवार असेल, 1 आणि 7 8 ऑगस्ट, 8 आणि 7 15 ऑगस्ट. मग मला सांगा, 1 ऑगस्टला जर गुरुवार असेल तर 8 ऑगस्टला पण गुरुवार आणि 15 ऑगस्टला सुद्धा काय असणार आहे? गुरुवार. 15 ऑगस्ट म्हणजे या ठिकाणी स्वातंत्र्य या सगळ्या वारांना काय येणार आहे? गुरुवार असणार आहे. मग आपल्याला माहिती आहे की मशागाना, म्हणजे काय? महाराष्ट्र दिन, शाहू महाराज जयंती, गांधी जयंती आणि नाताळला जो वार येतो त्याचा पुढचा वार स्वातंत्र्य दिनाला आहे. मग स्वातंत्र्य दिनाला जर गुरुवार असेल तर या ठिकाणी नाताळला त्याच्या मागचा वार म्हणजे कोणता वार येणार आहे? बुधवार. म्हणजे या ठिकाणी बुधवार हे आपलं उत्तर असणार आहे. 20 जून 1970 ही जन्मतारीख असणाऱ्या मकरंद सरांच्या 40व्या वाढदिवशी कोणती तारीख होती? 20 जून 1970ला जन्म झालेला आहे. पहिला वाढदिवस विचारला तर पुढच्या वर्षी पहिला वाढदिवस, त्याच्या पुढच्या वर्षी दुसरा वाढदिवस. मग 40वा वाढदिवस म्हणजे 1970 मध्ये किती मिळवायचेत आपल्याला? 1970 मध्ये किती मिळवायचेत आपल्याला? 40 मिळवायचेत. म्हणजे 2010ला त्यांचा 40वा वाढदिवस येणार आहे. 13 मे पासून शाळेला 28 दिवसांची सुट्टी होती, तर पुन्हा शाळा उघडण्याचा पहिला दिवस कोणता? 13 मे पासून सुट्टी आहे, 28 दिवस म्हणजे आपल्याला 13 मे ही तारीख पकडून 28 दिवस पकडायचे आणि शाळा उघडण्याचे दिवस काढायचे आहेत. 13 मे पासून शाळेला सुट्टी. ठीक आहे. तर मे महिन्याचे दिवस किती असतात? मे महिन्याचे एकूण दिवस किती? सांगा पटपट. किती दिवस असतात? 31 दिवस. 13 मे पासून सुट्टी आहे म्हणजे 1 ते 12 तारखेला शाळा असणार आहे. म्हणजे 31 दिवस जो पूर्ण महिना त्यातली 12 दिवस शाळा होती, बरोबर? मग किती दिवस झाले मे महिन्यातले? करा पटपट. 19 दिवस काय झाले? मे महिन्यातले झाले. आता पूर्ण सुट्टी किती दिवसांची आहे? 28 दिवसांची आहे. म्हणजे अजून किती दिवस सुट्टी बाकी आहे? अजून 9 दिवस. म्हणजे बरोबर किती दिवस होतील? 28 दिवस. हे मे महिन्याचे दिवस आहे. आणि मग हे कोणत्या महिन्याचे दिवस असणार आहे? जून. म्हणजे 1 जून ते 9 जून सुट्टी असणार आहे. मग शाळा कधी उघडेल? 9 जूनला जर सुट्टी होती तर शाळा 10 जूनला उघडली जाणार आहे. कळलं का? सौ डुमरे मॅडम 25 दिवसांची रजा उपभोगून 18 ऑगस्टला शाळेत हजर झाल्या, तर त्यांची रजा किती तारखेला सुरू झाली? 18 ऑगस्टला त्या शाळेत आहेत म्हणजे रजा ही आधीपासून सुरू झाली. तुम्हाला हे सुद्धा कळलं पाहिजे की रजा ही आधीपासून सुरू झाली, तर त्यांची आता किती तारखेला रजा सुरू झाली. ठीक आहे, काढूयात आपण. तर ठीक आहे, डुमरे मॅडमची 25 दिवसांची रजा आहे. 18 ऑगस्टला त्या कुठे आहेत? शाळेत आहेत. कुठे आहेत? शाळेत. म्हणजेच 1 ते 17 ऑगस्ट त्या रजेवर होत्या. म्हणजे ऑगस्ट महिन्यातले किती दिवस रजेवर होत्या? 1 ते 17 दिवस. म्हणजे ऑगस्ट महिन्यातले किती दिवस रजेवर आहेत? 17 दिवस. मग आधीचे
तर 1 ते 17 ऑगस्ट 17 दिवस होतात. ठीक आहे. आता या मॅडम किती दिवस रजेवर आहेत? 25 दिवस. म्हणजे अजून किती दिवस हवे? 17 आणि 8 25 बरोबर. म्हणजे जुलैचे ते 8 दिवस असणार आहे. मग 31 जुलै बरोबर ना, 31 जुलै तुम्हाला मागे जायचं आहे. म्हणजे 31च्या मागे जर तुम्ही गेलात 8 दिवस, 31 जुलैच्या मागे जर तुम्ही 8 दिवस गेला, 31 जुलै पकडून, तर बरोबर किती दिवस होता? 24. मग पहा, 24 जुलै ते 31 जुलै 8 दिवस, 1 ते 17 ऑगस्ट 17 आणि बरोबर 17 आणि 8 25 दिवस त्यांनी रजा भोगली. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? तर त्यांची रजा किती तारखेला सुरू झाली? मग त्यांची रजा किती तारखेला सुरू झाली? या ठिकाणी 24 जुलैला सुरू झाली आहे. अजून आता हे मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं. काही मुलं ऑप्शनमधून सुद्धा 24 जुलैपासून चेक केलं, बरोबर 25 दिवसानंतर 18 ऑगस्ट होतंय का चेक करायचं. परंतु यासाठी तुम्हाला सगळ्या ऑप्शनमधून जावं लागेल आणि तुमचा खूप वेळ जाईल. समीक्षाचा पहिला वाढदिवस 29/2/2016 रोजी साजरा झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस केव्हा साजरा होईल? ज्या तारखेला वाढदिवस असतो 29/2/2016ला पहिला वाढदिवस, 2017ला दुसरा वाढदिवस आणि 2018ला तिसरा वाढदिवस, तारीख तीच असणार आहे. 29/2/2018 रोजी तिचा तिसरा वाढदिवस साजरा होईल. ठीक आहे. पुढे, सिंधुबाईंनी शिक्षक दिनापासून ते गांधी जयंतीपर्यंत रोज 2 लिटर दूध विकत घेतले, तर एकूण किती लिटर दूध घेतले? तर आता सिंधुताईंनी शिक्षक दिनापासून दूध घेतलं. शिक्षक दिन कधी असतो? तुमचं पाठ असलं पाहिजे. शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबर ते गांधी जयंती. गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. ठीक आहे. मग आधी आपल्याला किती दिवस होतात 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हे काउंट करायचं आहे. ठीक आहे. आता सप्टेंबर महिन्याचे दिवस किती? सप्टेंबर महिन्याचे एकूण दिवस सांगा. सप्टेंबर महिन्याचे दिवस किती होतात? 30. किती दिवस होतात? 30. सप्टेंबर महिन्याचे एकूण दिवस 30, परंतु पूर्ण 30 दिवस दूध घेतलंय का? नाही. 5 सप्टेंबर पासून दूध चालू केलंय. म्हणजे 1 2 3 4 या तारखांना दूध घेतलेलं नाही. म्हणजे 30 मधून ते 4 दिवस आपल्याला काय करावे लागतील? वजा करावे लागतील. म्हणजे दूध एकूण सप्टेंबर महिन्यात किती दिवस दूध घेतलं? 26 दिवस. सप्टेंबरचा पुढचा महिना कोणता आहे? ऑक्टोबर. आता ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती पर्यंतच दूध घेतलं. गांधी जयंती आहे 2 तारखेला, म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे 1 आणि 2 दोनच दिवस दूध घेतलेलं आहे. म्हणजे एकूण दिवस किती झाले? किती दिवस झाले? 28 दिवस दूध घेतलं. आता त्यांनी असं म्हटलंय की रोज 2 लिटर दूध घेतलं. दिवस आहेत 28. एका दिवसाला 2 लिटर, तर 28 दिवसाला किती दिवस दूध घेतलं? एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर आपण काय करतो? गुणाकार. आणि म्हणून 28 दुणे 56 लिटर दूध घेतलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार आहे तुमचं? 56 लिटर. आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. आता इथे तरी सप्टेंबर नंतर लगेच ऑक्टोबर होता. परीक्षेमध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर 3-3, 4-4 महिन्यांचे सुद्धा विचारले जातात. सलमाने बालिका दिनापासून ते गणतंत्र दिनापर्यंत रोज 2 लिटर दूध विकत घेतले. दुधाचा भाव प्रति लिटर 46 असेल तर दुधाचे बिल किती येईल? सगळ्यात आधी बालिका दिनापासून ते गणतंत्र दिन, म्हणजे आधी किती दिवस दूध घेतलं, आधी दिवस काढायचे. त्याच्यानंतर किती लिटर दूध घेतलं ते लिटर काढायचे. आणि मग किती रुपये भावाने घेतलं तो भाव काढायचा. नेहमी लक्षात ठेवा, गणित करत असताना आधी दिवस काढायचे, त्याच्यानंतर किती दूध घेतलं ते लिटर काढायचं आणि मग त्याचा भाव काढायचा. या 3 क्रमाने तुम्हाला जायचं आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालिका दिन कधी असतो? बालिका दिन असतो 3 जानेवारीला. ठीक आहे. ते गणतंत्र दिन म्हणजेच आपला
प्रजासत्ताक दिन तो असतो 26 जानेवारीला. आता एकाच महिन्यातले आहे, एकाच महिन्यातले दिवस काढायचे असेल तर यांची काय करायची, वजाबाकी करायची. आणि हा दिवस आपण त्याच्यातून वजा करतो ना, वजाबाकीमध्ये हा दिवस इथे वजा झाला, परंतु तो सुद्धा त्याच्यामध्ये मिळवायचा असतो. म्हणजे किती दिवस दूध घेतलंय, 24 दिवस. आता इथे सुद्धा मागच्या गणिताप्रमाणे रोज 2 लिटर दूध घेतलं, मग एका दिवसाला जर 2 लिटर दूध घेतलेलं आहे तर 24 दिवसाला किती लिटर, मग अशाच प्रमाणे आहे. एका दिवसाचं माहीत असेल आणि त्यावरून अनेक दिवसांचं काढायचं असेल, एकावरून अनेकाचं किंमत काढायची असेल तर आपण यांचा काय करतो, गुणाकार करतो. म्हणजे 24 दुने 48 लिटर दूध घेतलं. प्रश्न असाही येऊ शकतं, दूध किती दिवस घेतलं, 24 दिवस. किती लिटर दूध घेतलं, 48 लिटर. आणि दुधाचा भाव प्रति लिटर म्हणजे 1 लिटर दूध 46 रुपयाला आहे. 1 लिटर दूध 46 रुपयांना, तर 48 लिटर दूध झालं की नाही. तर 48 लिटर दूध कितीला, मग इथे सुद्धा एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर आपण यांचा काय करतो, गुणाकार. 48 गुणिले 46 गुणाकार करा, तर 48 गुणिले 46 गुणाकार करा, याचं उत्तर येईल 2208 रुपये. म्हणजे दुधाचे बिल किती होणार आहे, 2208 रुपये. समजलंय. पुढचा प्रश्न, 1 जानेवारी 2016 ते 1 मे 2016 पर्यंत रोज वर्तमानपत्र घेतले. जानेवारी महिन्यामध्ये सुरुवात केली आहे वर्तमानपत्र घ्यायला, ते 1 मे पर्यंत, म्हणजे जानेवारी महिना घेतलाय, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मेची 1 तारीख. पत्राचा भाव एका वर्तमानपत्राला 4 रुपये असेल तर वर्तमानपत्राचे बिल किती होईल. आपल्याला 1 जानेवारी ते 1 मे 2016 पर्यंतचे दिवस काढायचे आहे. ठीक आहे. 1 जानेवारी 2016, 1 फेब्रुवारी 2016, 1 मार्च 2016, 1 एप्रिल 2016 आणि 1 मे 2016. हे एकूण काय काढायचे आपल्याला, दिवस काढायचे आहेत. आता पहा, जानेवारी 1 तारखेपासून पूर्ण महिनाभर पेपर घेतलाय, पूर्ण जानेवारीचा महिना पेपर घेतलाय, बरोबर. मग पूर्ण जानेवारीचा महिना, जानेवारीचे दिवस किती असतात, 31 दिवस. आता फेब्रुवारी 2016 4ने भाग जातोय, लीप वर्ष आहे, लीप वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस किती असतात, 29. त्याच्यानंतर पुन्हा मार्चचे दिवस किती, 31. एप्रिलचे दिवस किती, 30. आणि 1 मे पूर्ण महिना पेपर घेतला का, नाही. 1 मे पर्यंत म्हणजे मे महिन्यातला एकच दिवस पेपर घेतला. मग या सगळ्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची आहे. 9, 10, 11, 12, हातचा आला 1, 3, 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 122 दिवस पेपर घेतले. आता एक पेपर 4 रुपयाला आहे, मग 122 दिवस गुणिले काय होईल, 4. 4 दुने 8, 4 दुने 8, 4 एके 4. म्हणजे पेपरचं बिल किती होणार आहे, 488 रुपये. समजलंय का तुम्हाला. 1 जानेवारीपासून 1 मे पर्यंत किती दिवस होतात, जानेवारी संपूर्ण महिना पेपर घेतला, मग महिन्याचे दिवस 31. 2016 आहे, मुद्दामून फेब्रुवारी घेतलाय, मग फेब्रुवारीचे दिवस कन्फर्म करायचे, 28 की 29. पूर्ण मार्च महिना घेतला, पूर्ण एप्रिल महिना घेतला आणि मे मध्ये पूर्ण दिवस पेपर घेतला का, नाही, एकच दिवस. मग इथून इथपर्यंत किती दिवस झाले, 122. एका पेपरला 4 रुपये, मग 122 दिवसांच्या पेपरला किती रुपये झाले, 488 रुपये. याप्रमाणे आपण दिनदर्शिकेवरचे काही प्रश्न पाहिलेले आहेत. सगळ्यांनी याचा सराव करायचा